सर्वांना नमस्कार. मी वंदना देहेडकर विप्र. माझे यूट्यूब चॅनल रीडिंग रूममध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आज जे पुस्तक मी वाचणार आहे ते आहे संत एकनाथ. याचे लेखक आहेत डॉक्टर ना देशपांडे आणि याची कन्नड आवृत्ती केली आहे आद्य रामचार्य. संत श्री एकनाथ. पैठणचे घराणे नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम आणि रामदास हे महाराष्ट्रातले थोर संत व थोर कवी 13वे शतक व 17वे शतक या 5 शतकात होऊन गेले. सर्व महाराष्ट्रभर ईश्वरभक्तीचा मंगल प्रकाश पसरविणारे 5 तेजस्वी दिवेच. एकनाथांनी हा भक्तीचा प्रकाश महाराष्ट्रातल्या सर्व जातीतल्या, सर्व पंथातल्या, सर्व धर्मातल्या, सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत नेऊन पोहोचविला. त्यांनी लोकांच्या मनावर भक्तीचे संस्कार रुजविणारे, उच्च दर्जांचे परमार्थबोध करणारे मराठी ग्रंथ लिहिले. एकनाथांचे घराणे पैठणचे. पैठण ही त्या काळाची दक्षिणेकडील काशीच. मूळ पुरुष भानुदास, भक्त आणि कवी. विजयनगराचा राजा कृष्णदेवराय याने पंढरपूरहून नेलेली विठ्ठलाची मूर्ती परत आणली, हे त्यांचे कर्तृत्व विशेष गाजलेले. भानुदासाचे चिरंजीव चक्रपाणी. चक्रपाणीचे सूर्यनारायण. सूर्यनारायण हे एकनाथाचे वडील. आईचे नाव रुक्मिणी. एकनाथाचे जन्मवर्ष इसवी सन 1533. भागवत धर्माच्या आकाशात एक तेजस्वी तारा उदयास आला. इसवी सन 1599 तो अस्तंगत झाला. नाथांना सद्गुरूचा लाभ. एकनाथ मूळ नक्षत्रावर जन्मास आले. हे नक्षत्र आईबापाच्या मुळावर येणारे. तसेच झाले. त्यांच्या बालपणीच काळाने त्यांचे आईबापाचे छत्र ओढून नेले. सांभाळ मग आजीने केला. त्याला चांगल्या संस्कारांनी विभूषित केले. एकनाथांचा लहानपणापासून ईश्वराकडे ओढा. सतत ईश्वराचाच ध्यास. हृदयाच्या प्रदेशात भक्तीची गंगा झुळझुळ वाहत होती. ती ईश्वररूपी सागराला केव्हा जाऊन मिळेल याविषयी सदैव उत्कंठित. कोणा सत्पुरुषाने सुचविले, हे गुरुकृपेशिवाय शक्य नाही. देवगिरीचे जनार्दनपंत किल्लेदार हे राजकीय अधिकारी, युद्धकुशल वीर. त्यांनी प्रपंचाचा गाडा सुरळीत चालविलेला. प्रपंचात आणि राजकारणात असूनही परमार्थसिद्धीचा अत्यंत कठीण गड सरसर चढून जिंकलेला. सर्व दृष्टींनी अधिकारी व्यक्ती. त्यांना गुरु कर, त्यांना शरण जा. हे ऐकताच एकनाथांना सद्गुरू दर्शनाची ओढ लागली. आजीला न कळविता ते देवगिरीपर्यंतचे 40 मैलांचे अंतर पायीच चालत गेले. आपण का आलो हे जनार्दन स्वामींना सांगितले. स्वामींनी या मुलाची तळमळ ओळखली, त्याची योग्यता जाणली. शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला. गुरुगृही असताना एकनाथांनी सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक ग्रंथांचे सूक्ष्म व सखोल अध्ययन केले. कोणत्याही शिष्याने केली नसेल एवढी अभूतपूर्व सेवा एकनाथांनी गुरुची केली. नाथांनी केलेली गुरुची सेवा हा सद्गुरू सेवा क्षेत्रातला अद्भुत विक्रमच आहे. गुरु शौचकूपातून बाहेर आल्यावर पाय धुण्यासाठी पाणी ठेवण्यापासून तो महत्त्वाचे हिशेब नीट ठेवण्यापर्यंतची अत्यंत जोखमीची कामे करणे, अशी गुरुची विविध परीची सेवा त्यांनी अत्यंत मनोभावे केली. जुन्या काळचे शौचकूप ते विष्ठेने भरून जात. अशा वेळी गुरूंचा शौचकूप एकनाथ स्वतः जातीने साफ करीत. हा गुरुसेवेचा उच्चांक. हिशेबाचे काम एकनाथांकडे होते. एकदा हिशेबात एका अधेलीची खोट आली. अस्वस्थ झाले. रात्रभर जागून पुन्हा हिशेब तपासले आणि चूक सापडली. हर्षोत्फुल्ल झाले. टाळ्या वाजवल्या. रात्री मध्येच जागे झालेल्या जनार्दन स्वामींनी हे पाहिले. एवढा आनंद कसला? कारण सांगितले. नाथा, एवढीशी चूक सापडल्याचा तुला एवढा आनंद? संसारातच रमून जाण्याची व ईश्वराचा शोध न घेण्याची चूक जर तुझ्या लक्षात आली तर परमार्थदृष्टीने तुझ्या जीवनाचे सोने होऊन जाईल. नाथांना आकड्याची चूक सापडली ती त्यांच्या एकाग्रवृत्तीमुळे. एकाग्रवृत्ती ही फार उपयोगी शक्ती आहे. अभ्यास असो, खेळ असो, व्यवसाय असो, कलानिर्मिती असो, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात या एकाग्रवृत्तीने मन एका ठिकाणी दीर्घकाळ स्थिर केल्याने त्यात यश निश्चित मिळते. जीवनात नेहमी उपयोगी पडणाऱ्या या एकाग्रवृत्तीची विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक जोपासना केली पाहिजे. एकनाथ उत्तम सेवक. एकदा एका गुरुवारी शत्रूने अचानक आक्रमण केले.
जनार्दन स्वामी गुरुवारी कोणतेच काम न करता बराच काळ ध्यानस्थ बसत असत. घात झाला स्वामी ध्यानात. आता काय होणार? नाथ समयज्ञ. स्वामींचा युद्धाचा पोशाख घातला, शिरस्त्राण वगैरे चढविले आणि विलक्षण आवेगाने युद्धभूमीवर जाऊन ते तलवार चालवू लागले. सैनिकांना वाटले स्वामीच लढत आहेत. तेही विशेष उत्साहाने व धैर्याने लढले. शत्रू पळाले. पळापळ संपल्यावर नाथ गडावर आले. सर्व शस्त्रे योग्य जागी ठेवली व नेहमीच्या पोशाखात स्वामींच्या दारात उभे राहिले. स्वामींना नंतर सर्व झाला प्रकार कळला आणि पंतांनी नाथाचे खूप कौतुक केले. लेखणीच्या क्षेत्रात चमकण्यापूर्वी नाथ तलवार गाजविण्याच्या क्षेत्रात तळपले, यशस्वी झाले. वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाच्या सुरुवातीलाच सेवकाचे उत्तम, मध्यम व अधम असे 3 प्रकार सांगितले आहेत. त्यापैकी उत्तम सेवक कोणता? यो हि भृत्यो नियुक्तः सनभर्त्रा कर्मणि दुष्करे कुर्यात तदनुरागेन तमाहु पुरुषोत्तम. स्वामीने सोपविलेले दुष्कर कार्य तर करायचेच, पण त्याशिवाय त्याच्यासारखेच दुसरेही कार्य मुख्य कार्याला विरोध न करणारे खुशीने पार पाडतो तो उत्तम सेवक. स्वामींची सेवा हे तर नाथांचे मुख्य कार्य, पण गडावरील शत्रूचे आक्रमण स्वतः लढून परतवून लावले हे दुसरे कार्य सेवा कार्याशी सुसंगतच. म्हणून नाथ हे उत्तम सेवक. सेवकाचे उरलेले 2 प्रकारही जाणून घ्या. यो नियुक्तः परम कार्य न कुर्यान् नृपते प्रियम भृत्यो युक्तः समर्थश्च तमाहुर्मध्यम नरम. एका कार्यात नियुक्त झालेला पण अंगी योग्यता व सामर्थ्य असूनही स्वामीचे दुसरे प्रिय कार्य न करणारा तो मध्यम स्वेय. नियुक्तो नृपतेः कार्य न कुर्याद यः समाहितः भृत्यो युक्तः समर्थश्च तमाहु पुरुषाधम. अंगी योग्यता व सामर्थ्य असूनही जो नियुक्त कार्य सावधानपूर्वक नीट पार पाडित नाही तो अधम सेवक. विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर कोठे जर नोकरी केली तर उत्तम सेवक म्हणून नाव मिळवावे, मध्यम वा अधम सेवक होऊ नये. दत्तकृपा व अनुष्ठानाची सफलता. नाथांच्या सेवेवर सद्गुरू म्हणजे जनार्दन स्वामी अत्यंत प्रसन्न होते. या प्रसन्नतेचे एक चिन्ह म्हणून त्यांनी नाथांना दत्तदर्शन घडवून द्यावयाचे ठरविले. दाट झाडी, भयान एकांत अशा एका स्थळी स्वामी दर गुरुवारी जाऊन ध्यानस्थ बसून दत्तचिंतन करीत असत. एकदा ते तेथे नाथांना बरोबर घेऊन गेले. दत्त आले मलंग वेशात, बरोबर कुत्री. दत्त तर सोहळ्यातला देव, मग तो मलंग वेशात का यावा? देवाजवळ हिंदू मुसलमान हा भेद नाही हे दाखविण्यासाठी येत असावा काय? स्वामींनी त्या कुत्रीचे दूध काढले. मलंगाने ते एका कटोऱ्यात घेऊन त्याच्यात आपल्या जवळचे शिळ्या भाकरीचे तुकडे टाकले. स्वामी व मलंग त्यांनी त्या कटोऱ्यातील दूध भाकरीचे भोजन केले. तो कटोरा धुवून आणण्यास नाथांना सांगण्यात आले. नाथांनी झऱ्यातील पाणी कटोऱ्यात घेतले. कटोऱ्याला भाकरीचे कण चिकटून होते. गुरुप्रसाद म्हणून त्यांनी ते पाणी पिऊन टाकले. गुरु उच्छिष्टाशिवाय उत्तम प्रसाद आणखी कोणता? नाथांची पारमार्थिक साधना सुरूच होती. तिचा अंतिम अध्याय लिहिला गेला तेव्हाचा प्रसंग. शूलभंजन डोंगर, एकांत स्थळ, रमणीय परिसर. तिथे स्वामींनी नाथांना अनुष्ठानाला बसायला सांगितले. काही विशेष घडेपर्यंत ध्यानसाधना सुरू ठेवायची. काय घडले ते येऊन सांगायचे. नाथांचे ध्यानाला बसणे सुरू झाले. नाथांनी ध्यानातले ते तेजस्वी रूप पाहून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खेड्यातील एका वृद्ध गवळ्याचे मन त्यांच्याबद्दल भक्तिभावाने भरून आले. तो रोज त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ एका भांड्यात दूध ठेवू लागला. नाथांची भुकेची सोय झाली. एकदा नाथ ध्यानसमाधीत असताना एक भयंकर नाग आला व त्याने नाथांना वेढा घातला. आपली फणी नाथांच्या डोक्यावर छत्राप्रमाणे धरली. नाथांना याची जाणीवच नव्हती, कारण समाधीच्या वेळी ते देहभानावरच नसत. असे अनेक दिवस चालले. एके दिवशी हे दृश्य त्या गवळ्याने पाहिले. तो भयचकित झाला, ओरडू लागला. त्यामुळे नागाने नाथांना घातलेला विळखा सोडला. नाथही जागे झाले. त्यांनी दुधाचे भांडे नागापुढे ठेवले. नाग दूध प्यायला व निघून गेला. त्या दिवसापासून गुरूंनी सांगितल्याप्रमाणे
नाथांनी आपली तेथील ध्यानसाधना आटोपली. गुरूंची भेट झाली तेव्हा ते नाथांना म्हणाले, आता तुला आणखी अनुष्ठानाची जरूर नाही. नाथांचा पहिला ग्रंथ चतुश्लोकी भागवत. नाथ वयाने वाढले तसेच कर्तृत्वानेही वाढत होते. परमार्थाची शिकवण देणारे ग्रंथलेखन हे जे नाथांचे एक महत्त्वाचे जीवित कार्य ते आता सुरू झाले. एके दिवशी गुरुशिष्य दोघे गोदावरीच्या काठाकाठाने तीर्थयात्रेला निघाले. चंद्रभट ब्राह्मणाच्या आश्रमात आले. चंद्रभट धर्मशास्त्रातला अधिकारी पुरुष, उत्तम दर्जाचा पुराणिक. रात्री त्याने चतुश्लोकी भागवतावर अस्खलित निरूपण केले. व्यासरचित भागवताचे सार असलेला हा ग्रंथ त्याच्या दुसऱ्या स्कंधाच्या 9व्या अध्यायाचे 30 पासून 36 पर्यंतचे 7 श्लोक, पहिले 2 श्लोक उपक्रमाचे व शेवटचा उपसंहाराचा, मधले जे 4 श्लोक त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. चंद्रभटाचे निरूपण ऐकल्यानंतर स्वामींनी नाथांनाही चतुश्लोकी भागवतावर निरूपण करण्यास सांगितले. पंचवटीच्या पुण्यक्षेत्रावर नाथांचे ओवीबद्ध निरूपण सुरू झाले. या निरूपणातूनच चतुश्लोकी भागवत हा नाथांचा पहिला ग्रंथ निर्माण झाला. स्वामी त्यानंतर देवगडास परत गेले आणि नाथांना मात्र उत्तरेकडील तीर्थयात्रा पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्याचप्रमाणे नाथ निघाले. नाथांनी अनेक तीर्थांचे आणि देवळांचे दर्शन घेतले. जिथे जिथे संत महात्मे भेटले तेथे त्यांच्या सत्संगात काही काळ काढला. मथुरा, गोकुळ, वृंदावन, शेवटी बनारस असा त्यांचा तीर्थक्षेत्र प्रवास झाला. पवित्र नद्यात स्नान केले. अयोध्येला गेले. राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्या मूर्तीची पूजा केली. शेवटी बद्रीनाथ, तिथून हिमालयात. तेथे अनेक अद्भुत अनुभव, तेथील निसर्गाचे अनुपम आणि भव्योदात्त सौंदर्य पाहून ते भारावून गेले. द्वारकेला गेले. श्रीकृष्णमूर्तीचे पूजन केले. 1 महिनाभर तेथे राहिले. शेवटी आपल्या पैठणला परत आले. आजा आजीशी भेट. इकडे आजा आजी नातवाच्या विरहाने अतिशय व्याकुळ झाले होते. डोळ्यातून अश्रू वाहिले नाहीत असा एकही दिवस जात नव्हता. नातू त्यांना न सांगता निघून गेला होता. कुठे गेला असेल? अनेक वर्षे निघून गेली, पत्ता नाही. निरनिराळ्या तीर्थक्षेत्राहून परत आलेल्या यात्रेकरूंच्या ते भेटी घेत त्यांना विचारित, आमचा एका तुम्हाला दिसला का हो? त्यांना त्यांचा एका काय माहीत. विरहाने वेडे झालेले कोणाला विचारावे, कोणाला विचारावे, कोणाला विचारू नये त्यांना सुचत नसे. ज्या पुराणिकाजवळ एकनाथ पुराण ऐकत असत त्याला माहिती असावी. त्याची भेट घेतली. तुम्ही आमच्या एकाला पळवून नेले का हो? तो संतापला. भलताच आरोप. त्याला आठवले एकनाथाने मजजवळ पुराण ऐकताना जनार्दन स्वामीकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या इच्छेची दोरी हाती धरून तो पुराणिक जनार्दन स्वामीकडे गेला. भेटला. वृत्तांत कळविला. स्वामींनीच त्याला तीर्थयात्रा करावयाला उत्तरेकडे पाठविले होते. खात्री करून घेण्यासाठी स्वतः आजा आजी देवगडला गेले. स्वामींनी त्यांची समजूत घातली व काही महिन्यांनी एकनाथ यात्रेहून पैठणला परत येईल असे सांगितले. स्वामींनी नाथांना देण्यासाठी आपल्या आदेशाचे एक पत्र दिले. पैठणातच राहून जगदुद्धार करावा. नाथ पैठणला आले. कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून ते देवळातच लपून राहत असत. अधूनमधून ते भिक्षेसाठी बाहेर पडत. अशाच एका दिवशी त्यांनी आपल्या आजा आजीला पाहिले व त्यांनी एकदम ओळखले. त्यांनी नाथांकडे पाहिले आणि एकदम ओळख पटली. एकनाथा, तू आम्हाला सोडून कसा गेलास रे? तुला इतके निष्ठुर कसे होता आले? गर्दी जमली. एकनाथ. लोकांना पटले. आजा आजींनी त्यांना पोटाशी घेतले. स्वामींचे पत्र दाखविले. ते त्यांनी नमस्कारपूर्वक स्वीकारले आणि काही न बोलता खालीच बसले. स्वामींचा शब्द वाचताच ते देहातीतच झाले. लोकांनी अन्न आणले, जेवू घातले. लोकांनी त्यांच्यासाठी तेथेच एक झोपडे बांधून दिले. कृष्ण जन्मोत्सव व नाथांचा विवाह. नाथ आता आपला सर्व काळ भजन कीर्तनात घालवू लागले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी रोज लोकांची गर्दी वाढू लागली. नागरिकांनी त्यांच्यासाठी एक जागा विकत घेतली व तेथे त्यांना घर बांधून दिले. आजा आजीही त्यांच्याजवळ राहावयाला आले. नाथांनी गोकुळ अष्टमीचा श्रीकृष्ण जन्मोत्सव थाटात साजरा करण्याचे ठरविले. स्वामींनाही आमंत्रण दिले. स्वामी आले. त्यांचा उत्तम सत्कार केला.
स्वामींच्याच अध्यक्षतेखाली तो जन्मोत्सव यथोचित उपक्रमांसह मोठ्या उत्साहाने साजरा झाला. सर्व जातीच्या सर्व स्तरातल्या लोकांनी या उत्सवात भाग घेतला. हा ब्राह्मण, हा शूद्र, हा पंडित, हा पतित असा कोणताच भेद येथे नव्हता. नाथभक्तीच्या भागवत धर्माच्या द्वारे समाजाचे मानसिक ऐक्य घडवून आणण्याचे थोर कार्य सहज घडवून आणत होते. कर्मकांडी ब्राह्मण वर्गाला हे रुचले नाही. इतर जातीच्या लोकांबरोबर आम्हाला बसायला लावले हे शल्य त्यांना बोचत होते. उत्सव आटोपल्यावर स्वामी देवगडला परत जायला निघाले तेव्हा आजींनी विनवले, एकनाथाला विवाहबद्ध होण्याचा आदेश आपण द्यावा आणि आमचे घराणे जिवंत ठेवावे. स्वामींना ही विनंती पटली. त्यांनी नाथांना तसा आदेश दिला आणि नाथांचे लग्न झाले. गिरिजाबाई ब्राह्मण कन्या, शुद्ध निर्मळ शीलाची, नाथांच्या वाढत्या लौकिकाला शोभेल अशा थाटात लग्न झाले. लग्नानंतर नाथ व त्यांची पत्नी यांना लवकरच दुःखाचा एक झटका सहन करावा लागला, तो आजींच्या मृत्यूंचा. नाथांविरुद्ध ब्राह्मण संतापले. नाथांच्या घरी अन्नछत्र असे. कोणी आलेला उपाशी जात नसे. अन्नछत्राप्रमाणे ज्ञानछत्रही होते. त्यांचे कीर्तन म्हणजे ज्ञानछत्रच. नाथ आपल्या कीर्तनातून भक्तिज्ञानाचा, भागवत धर्माचा प्रचार करीत. परमार्थदृष्टीने जणू वाळीत टाकलेला असा जो बहुजन समाज तो त्यांच्या कीर्तनात रंगून जाऊ लागला. नाथांनी त्यांना जणू मोक्षाचा दरवाजाच उघडा करून दिला. त्यांचा दयाळू स्वभाव, त्यांची सर्वांना समान लेखण्याची वृत्ती, त्यांनी सर्वांसाठी चालविलेला भक्तीचा प्रचार यामुळे बहुजन समाज त्यांना अत्यंत सन्मानाने वागवू लागला. कर्मठ ब्राह्मण मात्र जळफळले. लौकिक इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी जे कर्मकांड करावे त्यासाठी आपणाकडे कोणी येत नाही, त्यामुळे ब्राह्मण चिडले. कर्मकांडातून मिळणारी द्रव्यप्राप्ती थांबली. ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात येऊ लागले. ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीतून बहुजन समाज नाथांनी मुक्त केला. त्यांनी सामाजिक क्रांतीच केली. कीर्तनातून, भक्तीच्या प्रचारातून जातीजातीतील उच्च नीच भाव नष्ट होऊन शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळात रामकृष्ण परमहंसांनी हेच सांगितले. ते म्हणाले, केवळ एकाच उपायाने जातीभेद नाहीसा होऊ शकेल, तो उपाय म्हणजे भक्ती. नाथांचे हे कार्य मान्य नसलेला ब्राह्मवृंद हा नाथांची निंदा करण्यात आनंद मानत होता. नाथाचे जीवित कार्य यथास्थित सुरू असताना देवगडास जनार्दन स्वामींचे महानिर्वाण सुरू झाले. फाल्गुन वद्य षष्ठी नाथाच्या चरित्रातला अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच तिथीला स्वामींचा जन्म, याच तिथीला स्वामींना आत्मसाक्षात्कार, याच तिथीला स्वामींचा नाथांवर अनुग्रह, याच तिथीला स्वामींचे देहावसान आणि याच तिथीला नाथांचाही देहत्याग. नाथांनी स्वामींची पहिली पुण्यतिथी विशेष उत्साहाने साजरी करण्याचे ठरविले. पैसा कमी पडत होता. उद्धवाने सावकाराकडून 700 रुपये आणले. उद्धव कोण? उद्धव हा नाथांच्या विवाहासाठी त्यांचा एक दूरचा नातेवाईक वैजापूरहून आला होता. तो परत कधी गेलाच नाही. त्याने आपले जीवितपुष्प नाथांच्या चरणी अर्पण केले होते. नाथांच्या पूजेची तयारी करण्यापासून तो बाजारहाट करण्यापर्यंतची सर्व घरगुती व बाहेरची सर्व कामे तो भक्तिभावाने करीत असे. त्याने आणलेल्या 700 रुपयांमुळे पुण्यतिथीचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. पण अखेरच्या क्षणी जोरात फटका बसला. समारंभ संपण्याच्या क्षणी सावकार दारात उभा. नाथांना दटावून म्हणाला, माझी रक्कम परत करीपर्यंत आपण अन्नग्रहण करायचे नाही. नाथांनी अट पाळली. पैसे परत करेपर्यंत नाथ व गिरिजाबाई दोघेही उपाशी राहिले. अखेर पैशाची सोय जमली आणि नाथांवरची आपत्ती टळली. नाथांचा छळ. जो समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याचा जुन्या मताच्या लोकांकडून छळ होतोच, तसा नाथांचाही छळ झाला. या छळामागे त्या चिडलेल्या ब्राह्मणांचा हात होता. गावात कोणी याचक आला की हे ब्राह्मण त्याला नाथांकडे पाठवून द्यायचे. पावसाळ्याचे दिवस, इंधन नाही. मध्यरात्री नाथांकडे 4 आगंतुक ब्राह्मण आले. निंदकांनी पाठविलेले. आपल्या पलंगाची लाकडे जाळून नाथांनी स्वयंपाक करविला व त्यांना जेवू घातले. छळ झाला तरी नाथांची शांती अढळ राहिली. नाथांकडे श्राद्ध होते. जेवावयास आलेले ब्राह्मण स्नानासाठी नदीवर गेले. तेवढ्यात देवत्रय मलंग वेशाने आले. आम्ही भुकेले आहोत,
नाथांनी त्यांना जेवू घातले. मलंग जेवून गेले हे ब्राह्मणांनी पाहिले. आम्ही या घरात जेवणार नाही असे ब्राह्मण म्हणाले. जागा सारवून पुन्हा नवा स्वयंपाक करू असे नाथ म्हणाले. ब्राह्मणांनी ऐकले नाही. संतापून ते नाथांना म्हणाले, तुम्ही पुण्यवान, तुमचे पितरच आता स्वर्गातून जेवावयास येतील. आणि ते खरोखरच आले. नाथांनी 3 पाट मांडले, पितरांची नाव उच्चारली. आकाशमार्गे 3 मूर्ती आल्या. तेजस्वी वेदमुखोद्गत असलेल्या पाटावर बसल्या. जेवून तृप्त झाल्या. दक्षिणा घेऊन निघून गेल्या. नाथांना छळणारे ब्राह्मण पाहतच राहिले. हा ब्राह्मण, हा मुसलमान, हा भेद नाथांजवळ नव्हता आणि देवाजवळही नव्हता. कोणी एक दंडावत स्वामी, लोक त्याला पिसाट म्हणायचे. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत. या परमार्थ वृत्तीला अनुसरून जो भेटेल त्या भूतमात्राला दंडवत घालीत असे. लोक त्याला दंडवत स्वामी म्हणत. आधी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखील ये वस्तू उजू उलुंठिती, मीची म्हणोनी. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे, एकसरे व्यक्ती मात्राचेनी नावे, नमुची आवडे. ज्ञानेश्वरीत वर्णिलेली ही नमनभक्ती दंडवत स्वामींच्या जीवनात मूर्त स्वरूपात अवतरली होती. दंडवत स्वामी म्हणजे मूर्तिमंत नमनभक्तीच. नाथांचा शिष्य. लोक त्याची सतत कुचेष्टा करीत. एकदा काही टवाळ ब्राह्मणांनी त्याला बोलत बोलत एका मेलेल्या गाढवाजवळ नेले. स्वामी, या मेलेल्या गाढवात ईश्वर आहे का हो? हो, त्यातही ईश्वर आहे. ईश्वर नाही अशी जागा नाही. मग या ईश्वराला तुम्ही दंडवत घाला. घाणीत मरून पडलेल्या त्या गाढवाला त्यांनी दंडवत घातले आणि लागलीच ते गाढव उठून उभे राहून पळू लागले. टवाळ ब्राह्मणांची तोंडे पाहण्यालायक झाली. गावात सर्वत्र या चमत्काराची चर्चा होऊ लागली. नाथा त्याला म्हणाले, स्वामी, तू गाढवाला प्राणदान दिलेस ही चांगली गोष्ट नाही झाली, पण लौकिक दृष्टीने हे बरे झाले नाही. यापुढे कोणी जर मेला तर तुला धरून नेतील. शत्रू याचा फायदा घेतील. तेव्हा तू आता समाधी घे. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून त्याने समाधी घेतली. नाथांना संकटात गोवण्याची कुटाळकर पैठणकरांना नवी संधी मिळाली. ब्रह्मवृंदांची सभा भरली. ठरले, नाथांच्या हातून ब्रह्महत्या घडली. नाथांनी प्रायश्चित्त घ्यावे. नाथांचा नाश करण्याचा त्यांनी डाव रचला. सभेपुढे नाथांना बोलविण्यात आले. अशाही स्थितीत नाथ सतत शांत होते. ते नाथांना म्हणाले, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे. तू अपराधी आहेस. तुला प्रायश्चित्त घ्यावे लागेल. तेहांत हेच तुला देण्यासारखे प्रायश्चित्त आहे. तरी पण तुला आम्ही एक संधी देतो. सर्व जातींच्या लोकांना तू हरिनामात सामील करून घेतोस. त्यांना ब्रह्मज्ञान सांगतोस. असे अनेक अपराध तू केले आहेस. तरी तू ब्राह्मण म्हणून तुला एक संधी देतो. पूर्वी या पैठण शहरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले व आपले पावित्र्य सिद्ध केले. तू आता देवळासमोरील या नंदीला गवताचा घास खायला लाव, नाहीतर पुढील प्रायश्चित्ताला तयार हो. नाथांनी निशंक मनाने गवताची एक मूठ घेतली व ती नंदीच्या मुखाजवळ धरली. काय आश्चर्य! नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत आपल्या मुखात घेऊन ते खाऊ लागला. कर्मठ ब्राह्मणांची तोंडे काळी ठिक्कर पडली. नाथ नंदीला म्हणाले, देवा, आपण आता येथे राहू नका. आपणासही त्रास होईल. आपण जलसमाधी घ्यावी. तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला व नदीत त्याने जलसमाधी घेतली. आजही पैठणला दंडवत स्वामींची समाधी व तो पाषाणाचा नंदी पाहावयाला मिळतो. अश्रद्ध स्वार्थांध माणसांनी संतांची परीक्षा पाहू नये, कारण ईश्वर संतांना अप्रत्यक्षपणे पण स्पष्ट स्वरूपाची मदतच करतोच. असा हजारो वर्षांचा देशोदेशीच्या संतचरित्रांचा अनुभव आहे. धन्यवाद.